विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या लेक्चरमध्ये पॉलिमर हा जो टॉपिक आहे ना, आता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला काय सांगतोय बघा, पॉलिमर, नॅनो आणि ते ग्रीन केमिस्ट्री शेवटचे दोन टॉपिक आहेत ना, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। 4+4 8 मार्क आहेत। ओके, तशा अवघड अशा काही रिॲक्शन्स नाही आहेत, न्यूमेरिकल्स नाही आहेत त्याच्यात। मला असं पाहिजे की 8 पैकी 8 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत। मग तुम्ही म्हणाल सर नाही, पॉलिमरमध्ये रिॲक्शन्स किती अवघड आहेत, सगळ्या मी तुम्हाला घेणार आहे, सगळ्या रिॲक्शन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। मग आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे मी, IMP क्वेश्चन्स। आता मी खरं सांगू का, क्वेश्चन बँक केली पाहिजे मान्य, पण क्वेश्चन बँकपेक्षा ना PYQचं अनालिसिस महत्त्वाचं आहे। माझ्या पुढे आहे पॉलिमर केमिस्ट्री अनालिसिस, काय सांगतंय सांगतो, लक्षात घ्या बघा की ऑलमोस्ट बघा टोटल, आता रिड्यूस पोर्शन सोडून द्या म्हणूया आपण, रिड्यूस पोर्शन नंतर उरलेले सगळेच क्वेश्चन मी जस्ट वाचून दाखवतो तुम्हाला बरं का। बघा, प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6, पॉलिथीन निओप्रीन प्रिपरेशन, रॉ मटेरियल फॉर ब्युना एस, ठीक आहे, नायलॉन 6,6 हाऊ नायलॉन 6,6 प्रिपेअर्ड, म्हणजे सगळ्याच ठिकाणी प्रिपरेशन विचारलंय। IMP क्वेश्चन देतो बरं का मी, पॉलिमर कुठले पण सांगतो, पण तुम्हाला फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की पॉलिमर या टॉपिकमध्ये तुम्हाला एक चार्ट तयार करायचा आहे की कोणत्या मोनोमर पासून कोणतं पॉलिमर तयार होतं। हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण MCQ म्हणून पण तसंच आलंय, ठीक आहे। म्हणजे एखादा पॉलिमरचं नाव देतील, ते तयार करण्यासाठी कुठलं मोनोमर वापरतात असं विचारतील। म्हणजे मोनोमर हे सिंगल युनिट असं माहिती आहे, पॉलिमर हे मॅक्रो मॉलिक्यूल असतो, हे पण तुम्हाला माहिती आहे। म्हणजे थोडक्यात एक्झाम्पल देऊ का, विनाइल क्लोराइड हे मोनोमर आहे आणि त्याच्यापासून पॉलिविनाइल क्लोराइड म्हणजे PVC, आता PVC म्हणलं डोक्यात पाईपच येतं आपल्या, बरोबर ना। म्हणजे तुम्हाला असा चार्ट तयार करायचा आहे, पहिली स्टेप लक्षात घ्या, पहिली स्टेप हा चार्ट तयार करा। ओके, मग आता मात्र आपण काय करूया, IMP क्वेश्चन एक एक डिस्कस करूया। की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की लक्षात घ्या की पॉलिमरची एखादी डेफिनेशन आहे का बघा, आणि तुम्हाला पॉलिमरचं जमलं पाहिजे क्लासिफिकेशन। काय जमलं पाहिजे, क्लासिफिकेशन। म्हणजे काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॅचरल पॉलिमर विचारतील, MCQ 4 ऑप्शन मध्ये एकच नॅचरल पॉलिमर असणार आहे। म्हणजे तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये काय करायचं आहे, एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे। तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कंडेन्सेशन पॉलिमर कुठला आहे, ॲडिशन पॉलिमर कुठला आहे, ब्रांच्ड कुठला आहे, लक्षात घ्या। अजून टाईप कुठले कुठले आहेत, भरपूर आहेत। आता जुनं पुस्तक छान होतं म्हणूया आपण, प्रत्येक वेळेस मी जुन्या पुस्तकाचं म्हणतोय बघा। यांनी काय दिले, सिंथेटिक, सेमी सिंथेटिक, ॲनिमल, प्लांट। ओके, ॲनिमल म्हणजे ते वूल वगैरे येणार, प्लांट म्हणजे ते ज्यूट, लेनन वगैरे असलं येणार, लक्षात घ्या। हे नॅचरल आहेत, लक्षात घ्या। स्ट्रेट चेन म्हणजे लिनियर किंवा ब्रांच किंवा क्रॉस लिंक, ॲडिशन पॉलिमर आता सांगतो। म्हणजे पहिला प्रश्न तुम्हाला करायचा आहे पॉलिमरच्या क्लासिफिकेशनच म्हणूया आपण, एक्झाम्पल्स करा मी सांगितलं एक्झाम्पल। आता दुसरं जे आहे ना ते IMPच क्वेश्चन आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझम। फ्री रॅडिकल मेकॅनिझम, ह्यात चेन इनिशिएट होते, चेन प्रोपगेट होते आणि चेन टर्मिनेट होते। समजून घ्या, मी एक्सप्लेन करणार आहे बरं का। मग हे झालं की बघा, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की पॉलिमर, त्याचं क्लासिफिकेशन, पुन्हा त्याचे काय म्हणूया आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझम। ऑलमोस्ट सगळाच टॉपिक इथं कव्हर होतोय बऱ्यापैकी। का सांगू का, क्लासिफिकेशनमध्ये त्यांनी भरपूर एक्झाम्पल दिलेत, पण आता मी सांगतो ते एक्झाम्पल्स अतिशय महत्त्वाचे आहेत। हेच परीक्षेत आलंय, नायलॉन 6, ठीक आहे, त्याच्यानंतर NY असेल ना, नायलॉन 6,6, ठीक आहे। त्याच्यानंतर डेक्रॉन, आता डेक्रॉन म्हणजेच टेरलिन, ठीक आहे, टेरलिन म्हणूया आपण, तो पण इम्पॉर्टंट पॉलिमर आहे। त्याच्यानंतर ब्युना, आता सांगू तुम्हाला ब्युना N पण होतं, पण तुम्हाला ब्युना S आहे। त्याच्यानंतर अजून कोण आहे, PHBV, अजून कोण आहे, ऑर्लॉन, अजून PVC। म्हणजे बघा, आता इथं मी सांगतो, लक्षात घ्या, हे सगळे ना एक्झाम मध्ये आलेत का बघूया आपण। आता ओळीने बघतोय मी, लक्षात घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा। बघा, ब्युना S बरोबर आहे, टेरेलिन, टेफ्लॉन, ओके, टेफ्लॉन, त्याच्यानंतर मुळे नायलॉन 6, ठीक आहे, पॉलिथीन, पॉलीइथीन, मी स्पेलिंग इथीन म्हणजे पॉलिथीनच प्रोनाउन्स करा बरं, पॉलीइथीन म्हणू नका, पॉलिथीन, ठीक आहे। त्याच्यानंतर टेरलिन, नायलॉन 6,6, टेफ्लॉन, नायलॉन 6, रिपीट आहे।
आणि बऱ्याच वेळा मोनोमरचे स्ट्रक्चर विचारलेत. लक्षात घ्या, मोनोमरचे काय विचारलेत? स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला मोनोमर्स पहिला करायचे, त्याचे स्ट्रक्चर एकदा जमले ना बाळांनो की प्रत्येक रिॲक्शन तुम्हाला जमणारच आहे याच्यातली. आता कसं असतं, हाऊ पॉलिमर्स आर क्लासिफाईड, बरोबर आहे. आता ॲक्च्युली सांगू तुम्हाला मी क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर जे आहे ना, त्यांनी आता मी तुम्हाला क्लिअरली मेन्शन करतो बरं. काही गोंधळ काय करतात माहिती आहे का, की इथं ना तुम्ही तुमचं बघा मोबाईलमध्ये फिगर 15.2 क्लास त्यांनी डिलीट केले. फिगर 15.2 काय आहे ती? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. अरे पण अगोदरचा पार्ट तो आहे, म्हणजे क्लासिफिकेशन आहे आणि फिगर डिलीट का? मग फिगर मधलं क्लासिफिकेशन जर डिलीट करत असेल तर सगळं अगोदरचं रिड्यूस व्हायला पाहिजे ना. गोंधळाची अवस्था आहे. लक्षात घ्या बाळांनो. आता बऱ्याच जणांनी कॉमेंट केलं असणार आहे खाली की सर क्लासिफिकेशन डिलीटेड आहे म्हणून, रिड्यूस आहे म्हणून, पण यांनी गोंधळ केला. लक्षात घ्या. बरं, आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की याच्यानंतर तुम्हाला रबर, ॲक्च्युली रबरमध्ये निओप्रीन हा एक रबर आहे. लक्षात घ्या, नॅचरल रबर आहे. आयसोप्रीन, निओप्रीन समजून घेण्याचा प्रयत्न करा, हे तुम्हाला करायचं आहे. बरं, त्याच्यात रबरमध्ये तुम्हाला ना वल्कनायझेशन एक पार्ट आहे. कुठला पार्ट आहे? वल्कनायझेशन. ठीक आहे, वल्कनायझेशन. स्पेलिंग अवघड आहे, झेड अवघड म्हणजे तिथं झेड घेऊ का नको असं मला वाटलं होतं. ठीक आहे, वल्कनायझेशन. वल्कनायझेशन म्हणजे काय बघा, की नॅचरल रबर एकदम सॉफ्ट असतं. तुम्ही इरेझरला बघितलं तर रबर एकदम सॉफ्ट असतं. बरं, त्याच रबरपासून गाडीचा टायर पण बनवतात. लक्षात घ्या. मग तो एवढा हार्ड असतो. नक्की काय होतं की सल्फर बरोबर त्याला तापवतात. लक्षात घ्या, मग सल्फर बरोबर तापवल्यामुळं ठीक आहे तो एकदम हार्ड होतो. लक्षात घ्या. आणि बघा सायंटिस्टचं नाव दिलंय गुडियर. तुम्हाला माहिती असेल गुडियर ही एक टायर कंपनी सुद्धा आहे बरं का. लक्षात घ्या. बरं, पॉलिथिन लो डेन्सिटी आणि हाय डेन्सिटी. ओके, LDP आणि HDP याचं काय डिस्टिंग्विश विचारतील असं मला वाटत नाही. लक्षात घ्या, पण तुम्हाला याचे एक्झाम्पल्स करावे लागतील, त्याच्या प्रॉपर्टीज करावे लागतील. टेफ्लॉन घेतलंय आपण. लक्षात घ्या, नायलॉन 6,6. बॅकेलाइट वगैरे कॅन्सल झालेला आहे. ब्युना S आहे. विस्कस रेऑन नाही आहे, कॅन्सल आहे. PHBV लिहिलंय मी. लक्षात घ्या. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ठीक आहे, बायो डिग्रेडेबल पॉलिमर्स समजून घ्या. आता एवढेच तुम्हाला करायचं आहे, वेळ लागणार नाही आहे. कधी केलंच नसेल तर एक्झाम चॉईस होणार नाही आहे. आज वेळ आहे, आज आपल्याला करायचं आहे. तुम्ही फक्त काय करा माहिती आहे का, क्लासिफिकेशन एकदा बघा, टॉपिक एकदा रीड करून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सगळं हे एक्सप्लेन करणार आहे. आता होतं काय बघा, मी क्लिअरली सांगतो. लक्षात घ्या की एक कुठलं तरी एक एक्झाम्पल घेऊया. चला नायलॉन 6 एक्झाम्पल घेऊया. ओके, नायलॉन 6 बघा. आता मला नायलॉन 6 काय काय केलं पाहिजे मला सांगा, की नायलॉन 6 मला काय प्रश्न येऊ शकतात. म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं, म्हणजे एवढे सगळे पॉलिमर होते ना, त्यातलं मी एक एक्झाम्पल ठेवलंय पुढं. मग या नायलॉन 6 बद्दल काय विचारतील. पहिला प्रश्न येईल की नायलॉन 6 साठी कोणतं मोनोमर यूज करतात. ओके, मग ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. मी जस्ट बघतोय प्रश्न तसा आहे का बरं का. नायलॉन 6. ओके, रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 2016ला प्रश्न आलेला आहे. केमिकल रिॲक्शन टू प्रिपेअर नायलॉन 6 2019ला परत रिपीट झालेला आहे. ठीक आहे, आणि 18ला पण नायलॉन 6 दिसलं होतं मला. ठीक आहे, आता काय विचारणार, मोनोमर विचारतील. दुसरं रिॲक्शन, तिसरं युजेस. म्हणजे पॉलिमर टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे युजेस. तुम्हाला JEE नीट. आता काय मला माहिती आहे का, इथं पण काही सिलेबस रिड्यूस आहे, इथं काही सिलेबस रिड्यूस आहे की नाही माहीत नाही मला. मग असं ऐकलं मी की JEEला पॉलिमरच रिड्यूस आहे. असू दे, पण याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पॉलिमरवरती क्वेश्चन आलेत. ग्लिप्टल हे पॉलिमर आहे, पेंटमध्ये वापरतात. पुन्हा केव्लार ते असतं ना, काय म्हणतो आपण त्याला बघा, बुलेट प्रूफ जॅकेट्स, त्यासाठी ते यूज होतं. मग थोडक्यात ना खूप युजेस आहेत. तुमच्या ग्लिप्टल पेंटमध्ये वापरतात. पेज नंबर 336 वरती दिलंय. पण जाऊ दे, आपण नायलॉन 6 बघूया. आता ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम जे आहे ना, त्याच्यात हे असं लिंकेज असतं. ठीक आहे, आणि त्याच्यात नायलॉन 6 का म्हणलंय, कारण त्याच्यात 6 कार्बन असतात. ठीक आहे, त्यातला एक इथं आला, म्हणजे एक कार्बन मी 2 कार्बन इथं घेतोय मी, हे 3, हे 4 आणि 5वा कार्बन मी इथं घेतो. ओके, मग प्रत्येक हा मिथिलीन ग्रुप आहे, CH2 ग्रुप आहे. ओके, CH2 इथं काही H लिहायची गरज नाही, 4 बॉन्ड आहेत. आता होतं काय बघा, ॲक्च्युली ना इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये हा बॉन्ड ब्रेक होतो.
ओके, मग मला उरला कुठला बघा, कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड. ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक झालाय. आता 1 2 3 4 5 CH2 ग्रुप आहेत, ते मी मध्ये लिहिणार आहे CH2 5 टाइम्स आणि NH. झालं रिपीटिंग युनिट तयार. आता हे जे रिपीटिंग युनिट तयार झालंय ना, त्याला समजा मी n न मल्टिप्लाय केलं, म्हणजे त्यापुढे अजून एक ॲरो काढला, लिहिलं पॉलिमरायझेशन, झालं नायलॉन 6 तयार. म्हणजे मी तुम्हाला सांगतो या टॉपिक मधल्या सगळ्याच रिएक्शन मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही फक्त मोनोमर लक्षात ठेवा ना, मोनोमर आणि स्ट्रक्चर तुम्हाला काढायला जमलं तर कुठला बॉन्ड ब्रेक होणार आहे तेवढं कळालं की नायलॉन 6 तयार झालं. आलं का लक्षात? मग आता आजच्या लेक्चरला मी तुम्हाला पॉलिमर देतोय, IMP क्वेश्चन्स दिलेत ऑलरेडी. नॅनो केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री ते दिलं, 8 मार्क झाले लक्षात घ्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंड पूर्ण प्लेलिस्ट तयार आहे. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड प्रोव्हाइड केलंय. अमाइन पण मी स्टार्ट केलंय लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची किंवा सेक्शन 2 ची भीती बाळगायची गरज नाहीये, चांगला स्कोर होणार आहे. मी तर तुम्हाला सांगतो फिजिक्स आणि मॅथ्सपेक्षा केमिस्ट्रीमध्ये तुमचा चांगला स्कोर होईल सगळ्यांचाच. ठीक आहे, माझं पण झालं होतं म्हणून आपण. मग करा अभ्यास. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.